अकोला महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे। अकोला महानगरपालिकेचे महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे। भाजपाकडून आज महापौर पदासाठी नगरसेविका शारदा खेडकर यांनी तर उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत। यावेळी राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर आणि भाजप आमदार रणधीर सावरकर उपस्थित होते। सध्या अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही। 38 नगरसेवक असलेल्या भाजपाने स्थापन केलेल्या शहर सुधार आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिंदे शिवसेना तसेच एक अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळाला आहे। दरम्यान महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली असून महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। सुनील गोयल ते आता निवडून आले काढूनच आहे इथं बाजूलाच आल्यावर झालं नाही बहुतेक बॅकलाईट होते इकडूनच आहे नाही हो इकडे हे सूर्य येते ना सर काळे चेहरे येतात ना चेहरे काळे येतात ना अमोल कुठे आहे अमोल 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 या ना आले सर मागे अमोल कुठे आहे चल घ्या नु बहुमत शहर सुधार समितीच्या माध्यमातून आपण महापौर उपमहापौर यांचा फॉर्म दाखल केलेला आहे। आपले पालकमंत्री, आपले जिल्हाध्यक्ष, घटक पक्षांचे सुनील भाऊ मेश्राम सर्व लोक सोबत आहेत, त्यांचे मेंबरही सोबत आहेत। मला असं वाटतं मेंबरची गिनती जर तुम्ही इथं करून घेतली तर मला वाटतं आजच निकाल जाहीर झाल्यासारखा विषय नाही। पहिली प्रतिक्रिया काय, शहराने जो मॅन्डेट दिला आहे त्याप्रमाणे अकोलामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी पक्ष आणि आम्ही पहिलेपासून सर्वांना घेऊन त्या अकोला शहराचा विकास करण्याच्या मानसिकतेत आम्ही काम करत असतो। सर्वांना सोबत घेऊन हे शहर पुढे न्यायचं आहे। स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील अकोला असलं पाहिजे या दृष्टीने आज शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खेडकरताई आणि उपमहापौर अमोल गोगे या दोघांचाही आम्ही फॉर्म भरला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत निश्चित आमचा विजय पक्का आहे। बहुमताचा मॅजिक आकडा आम्ही फॉर्म भरला याच्यावरूनच तुम्हाला समजायला पाहिजे की मॅजिक आकडा आमच्याजवळ आहे आणि आम्ही 100% एकच जिंकणार।